मला बोलवलं? हो. काय झालं? तू कुठे विदर्भात चाललीस म्हणे? अच्छा, बाबांनी सांगितलं का तुम्हाला? आम्हाला सांगितलं म्हणजे सांगायला नको होतं का? तसं नाहीये जांभळे काका, मी स्वतः येऊन तुम्हाला सांगणार होते, पण का जातेस तू? हां, खरं सांगू तर मी थकली आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊ. असं वाटतं की मीच काहीतरी गुन्हा केलाय. कुणीतरी काहीतरी म्हणालं म्हणून लगेच निघालीस तू? गौरी, मालकांवरती विश्वास नाहीये तुझा? हे नातं ह्या अशा वळणावरती आणण्यासाठी तू 8 तास केला होतास का? कोण काय म्हणतंय ग तुला? मी बोलू का त्यांच्याशी? कोणाशी बोलणार आहात तुम्ही अण्णा? सगळ्यांना फक्त एवढेच प्रश्न पडलेत की कपिल कुठे गेलाय, कधी येणार आहे, तो रामाश्रय कायमचा सोडून गेलाय का, याची उत्तरं माझ्याकडे पण नाहीयेत. तो मला फोन करतो पण तो मला काहीच सांगत नाही. आधी फक्त आई संशय घेत होती, आता बाबा सुद्धा. गौरी, अगं तुझे बाबा कपिलवर संशय घेत नव्हते. त्यांनी तेव्हाही तसं सांगितलं होतं. मी होतो ना समोर तेव्हा. अगं मालक गायब झालेत म्हणून पडलेत सगळ्यांना प्रश्न, आणि ते परत येणारच आहेत ना. ते काय कायमचे निघून गेले नाहीयेत. आपलं प्रेमाचं माणूस निघून गेलं म्हणून असं खचून जायचं नसतं ग. तसं असतं ना तर श्रेयाची आई गेल्यावर मी किती खचून जायला हवं होतं. ती तर कायमची निघून गेले, परत कधीही न येण्यासाठी. गौरी, खरंच सांगतो, तू एवढं खचून जायला नकोयस. तुला हारल्यासारखं वाटतंय ना? मग घरामध्ये एकटी बसून राहा ना. हवं तर कोणाशी बोलू नकोस. अगं पण घर सोडून जाणं हा काय उपाय नाही ना ह्या सगळ्यावर. काय गौरी, गौरी तू घर सोडून चाललीयस? कुठे आणि आणि का? कपिलमुळे? नाही 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 गौरी, हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. अगं जरा विचार कर. तू जर घर सोडून गेलीस तर तुझ्या आई वडिलांना कोण सांभाळणार ग? आणि गोखले वकिलांचं काय? तू त्यांच्याकडे नोकरी करतेस ना, मग तुझ्याशिवाय सगळं कसं मॅनेज करू शकणार आहेत ते? अगं मध्यंतरी ते आजारी होते, तुला माहितीये ना. काका, मी सरांशी बोलले, ते म्हणालेत जा. अगं बरं, पण तू चाललीयस कुठे? विदर्भात चाललीये कुठंतरी समाजसेवा करायला. गौरी, तुला आदिवासी खेड्यात जाऊन समाजसेवाच करायची आहे ना? अगं मग आपल्या कोकणातली खेडी मी सांगतो ना तुला. एवढ्या लांब विदर्भात जायची काय गरज आहे? नाही काका, नको प्लीज. मला इथून लांब जायचंय. मला कोणाचाही प्रश्न नकोय, मला कोणाच्या संपर्कात राहायचं नाहीये. मी जर इथेच जवळपास राहिले तर पुन्हा तेच होईल. आई माझ्या मागे मागे करेल, सगळेजण मला तेच तेच प्रश्न विचारतील, जे मला नकोय काका. मला मला थोडे दिवस लांब राहायचंय, स्वतःला शोधायचंय. प्लीज. काय नीट बघून चालता येत नाही का? गाडी जास्त स्पीड मध्ये असती तर काय झालं असतं? आय एम सो सॉरी. अहो माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, त्यामुळे मला कळलं नाही. आय एम सो सॉरी. खूप लागलंय का? नाही ठीक आहे, इट्स ओके. पाय दुखत असेल ना तुमचा? नाही ठीक आहे. थांबा. थँक्स. तुम्ही आता जाणार कसे आहात? नाही म्हणजे इकडे जवळपास रिक्षाही नाहीये, डॉक्टरही नाहीये. बाय द वे तुम्हाला कुठे जायचंय? सोनसरी. सोनसरी? मग इथे कुठे? नाही, हा इथे एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने जाणार होतो. शाळेजवळचा.
या विसरले होते मी. तुम्ही सुद्धा सोनसरीच्याच का? हो म्हणजे तशी मी इकडचीच आहे, पण शिक्षण मुंबईत झालंय. अँड देन आय वेंट आउट ऑफ इंडिया. सो एनिवे तुम्ही निघाला तरी चालेल, मी जाईन. मला मिळेल एखादी रिक्षा किंवा कुठेतरी लिफ्ट देईल मला. नाही, मी तुम्हाला रिक्षा मिळेपर्यंत थांबते ना. बाय द वे, सोनसरीत कुठे जायचंय? रामाश्रय? रामाश्रय म्हणजे? अहो एक गावातलं आपलं फेमस रिसॉर्ट रामाश्रय साठ्यांचं. तिकडे काम करता का? हो. तुमचं नाव काय म्हणाला? कपिल. ओके कपिल, आय ड्रॉप यू. अहो नाही, काहीच हरकत नाही, मी जाईन. हो तुम्ही एनिवे कोणाकडून तरी लिफ्ट घेणारच आहात. समजा ती दुसरी कोणीतरी मी आहे. इट्स ओके, मी जाईन. तुमच्या पायाला लागलंय, चला. अहो नाही, खरंच नको, मला मिळेल एखादी रिक्षा, मी जाईन. सांगितलं ना चला. रिक्षाचे पैसे हवे तर मला द्या. ओके बसा. रुको 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 रुको, अरे किधर जाता है? राम आश्रम में ऐसा कैसा जाता है? रुको, अरे मेम साहब रुको रुको रुको, मेम साहब ये गाड़ी अंदर लेके नहीं जा सकता है, ये गाड़ी अंदर लेके नहीं जाने का. नो एंट्रीचा बोर्ड कुठे लिहिलाय? एनिवे आतमध्ये पेशंट आहे, कोणाला तरी बोलवा मदतीला. पेशेंट है? अरे तो इधर राम आश्रय को काय को लेके आया? हॉस्पिटल में लेके जाने का ना. ये राम आश्रय है, हॉस्पिटल नहीं है. पेशंटचं म्हणणं असं आहे की तो इकडे येऊनच बरा होऊ शकतो, त्यामुळे प्लीज कोणाला तरी बोलवा मदतीला. हाँ बुलाता है. ए अतरंग, अरे राम आश्रम में एक पेशेंट आया है इलाज करने के लिए. अतरंग, ए अतरंग, हेलो. अरे काय 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 झालं? काय कशाला बोंबत आहे एवढा? ए मैं तुमको किधर बुलाया? मैं अतरंग को बुलाया. अतरंग गेलाय सामान आणायला. तुला कसं माहित असणार? तू झोपला असशील गेटवर. हाँ ए मैं सोया नहीं था, मैं सांस को अंदर ले रहा था, सांस को बाहर छोड़ रहा था. वो योगा का एक्सरसाइज कर रहा था. हो तुमच्या गप्पा मारून झाले असतील, श्वासाचे एक्सरसाइज झाले असतील तर या मदत करायला. हा चला मॅडम, बोला बोला, काय झालं? तुमच्या एका स्टाफ मेंबरला घेऊन आले आहेत, त्यांच्या जरा पायाला लागलंय. स्टाफ? त्यांना उतरायला आता तुम्ही मदत करणार आहात का तेही मीच करू? नाही आम्ही करतो. बघ बघ बघ. कपिल साहब, मानस आओ. कपिल साहब आप आ गए साहब. हम सब लोगों ने आपको कितना ढूंढा साहब. आप किधर थे साहब? साहब जी आपके पैर को क्या हो गया साहब? बताओ ना साहब, आप कहाँ पे गए थे साहब? हम सब बहुत परेशान हो गए. हो किती प्रश्न विचारशील? दिसत नाही तुला आधीच दमले ते. चल त्यांना घेऊन जाऊया. हा साहब. मालक हो घर आहे. कपिल तू, अरे कपिल कसा आहेस तू? बस 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 आधी. अरे कपिल होतास कुठे? सावकाश सावकाश. हा कुठे होतास? अरे मी थकलो तुला शोधून शोधून, आणि तू अचानक. अगं सतत कामं चालू आहेत. एवढं कसलं काम आलं रे? ट्रिप्स येत आहेत, फंक्शन्स आहेत, ऑर्डर्स इतके आहेत. अरे आप्पा असताना सुद्धा कधी एवढं काम आलेलं नव्हतं. रागावू नकोस ना. रागवत नाहीच आहे मी, फक्त तिथे आले ना की सगळे रजिस्टर्स आणि बँकेची पासबुक वगैरे तपासीन. एक गोष्ट सांगू, मी ना गुप्त हेर है, मुझसे एक भी चीज छुप के नहीं रह सकती.